नमस्कार मंडळी, मी माधवी. तर चला जाऊया आजच्या व्हिडिओकडे. इथं माझं पिल्लू बघा कसं शाळेसाठी तयार होतं आहे. आयुष सदा हाताने तयारी करतो ना त्याची, मला पण माझी करायची असं त्याचंच असतं. नंतर दोघांची छान तयारी झाली आणि निघाले शाळेसाठी. नंतर लागलो आम्ही आमच्या कामाला. इथे आईने शेतातून फ्रेश अशी कांद्याची पात आणली होती, तीच आई चिरून देत होत्या. आज करायची होती कांद्याच्या पातीची भाजी. इथे मी छान कणिक मळून घेतली आणि नंतर लागलो भाजीसाठी. चला तर बघूया कशी बनवायची. छान गॅसवर तेल ठेवायचं, गरम होऊ द्यायचं. त्यात जिरे टाकायची, मोहरी टाकायची, छान तडतडू द्यायची आणि त्यात टाकायचा नंतर कांदा छान तेलामध्ये परतू द्यायचा. लालसर होईपर्यंत करायचा कांदा आणि नंतर त्यात टाकायचं लसणाची पेस्ट पण लालसर होईपर्यंत परतून घ्यायची आणि नंतर त्यात टाकायचं लाल तिखट आणि हळद छान तेलात परतून घ्यायची आणि नंतर त्यात टाकायची डाळ. या भाजीमध्ये कुठल्याही प्रकारचा मसाला टाकायचा नाही. डाळ छान तेलात परतून घ्यायची आणि नंतर त्यात जमेल तेवढी जास्तीत जास्त कांद्याची पात टाकायची. ही भाजी चवीला खूप छान लागते. बघा इथं कशी छान अशी चमचमीत कांद्याच्या पातीची भाजी तयार झाली. इथे माझा स्वयंपाक आवरला आणि इकडे आलं माझं छोटं पिल्लू. 7:30ला जातो आणि 10:30पर्यंत परत. आता शाळा उन्हामुळे लवकर भरतायत आणि लवकर सुटतायत, त्यामुळे 10:30पर्यंत पिल्लू घरी पण येते. इथे बघा कपडे चेंज करायचं चाललं बाळाचं. जमत नाही पण तरी पण प्रयत्न चाललेत. बघूत प्रयत्नाला यश मिळते का, जमतात का ते बघूत. शर्ट घालायला जमलं पिल्लूला. तर पिल्लू आज तुमच्यासाठी काहीतरी मेसेज सांगणार आहे, तो ऐका. पिल्लूचा मेसेज कसा वाटला ते सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.